नीतू, ए नीतू, अगं ये की लवकर. हे बघ रेखाच्या पाहुण्याशी घेऊन ये जा लवकर. आले होय. या 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 वीणबाई या. बस इथं बस की बस बस. आणलंय ना बस ग. काय जाऊन आणू काय? नाही नाही नको नको बसा तुम्ही. अहो जाऊ बापू इथं बसा की तुमच्यासाठी जागा ठेवली. बस बस नीतू आणलं ना बस सगळं. हा संत्या हात धुवून आलास ना? हो मग काय हात न धुता जेवायला बसतोय वे. एवढी वाईट सवय नाही मला. होय मला माहित नाही सांगा लागलाय. कौतुक कवळण बेंबीला आवडत. तुम्हाला सांगते येईन बाई, अहो लगीन झाल्यानंतर रेखीनं म्हणजे तुमच्या लेकीनं म्हणजे माझ्या सुननं त्याला सवय लावली जेवणाआधी हात धुवायची. लई गुणाची हाय माझी सून बाई. अगं नीतू आबाना आणि बेटू काका बोलव जा. मला एकच संतोषराव. हा झणझणीत बेत आहे. मस्त जेवायचं. हा होय. नाही माझा डाएट आहे. काय आहे डाएट? मी सांगितले त्यांना डाएट करायला. थोडं थोडं खाऊ देत की कशाला एकदम खायचं. ए रेखे अगं तू या डाएट ना माझा जावई बारीक होऊन वाळायचा. काय बोलतेत वाळतय. हवं आईच्या हातचं खाऊन पोट बघा त्याचं कसं सुटलंय पोत्यावानी. अहो तुम्हाला सांगते बघा इथनं पुढं माझी सून म्हणत तेच होणार माझ्या घरात. होय विजू भाऊ नाही आला. हॉटेलवरून निघला असेल. मी फोन लावू काय त्याला? हो जावई बापू एवढं ताट वाटतोय थोडं जेवा आता शांतपणे. हा लक्ष्मीबाई अहो रेखा जावई बापू तुमच्या येणबाई आल्यात आणि जेवणात झुणका काय केलाय? अहो मी झुणका बनवणार नव्हती. दाजी अहो तुमची अपूर्वा आहे ना आज काहीतरी स्पेशल भाजी बनवणार होती पण ती आलीच नाही ना म्हणून मी पटकन पिठलं बनवलं. नाही मी बनवलं नसतं ना तर तुम्ही सगळे उपाशी राहिला असतात. काय हे मम्मी असं कुठं असतंय वे? मी येणार म्हणल्यावर झुणका केलंस वे माझ्यासाठी. तुला का नाही लेकीचं कौतुकच नाही बघ. ए सुनबाई असं बोलतात ग आपल्या आईला. अगं आईवर राग काढू नये. ताटात जे बी वाढलं असेल ते गोड मानून खावं माणसानं. अगं तायडे तू झुणका खाऊन तर बघ असला एक नंबर झाला का नाही. एकदम झणझणीत. अरे वा कधी नव्हे ते आमच्या नीतूला झुणका आवडला म्हणजे खरंच भारी झालाय. रुपी मावशी एक गळ्यातलं कानातलं कधी घेतलंस ग? छान दिसतंय ना? भारी दिसतंय तुला. नीतू पण म्हणाली खूप छान दिसतंय म्हणून. पण कधी घेतलंस तू? अगं मी नाही घेतलं अपूर्वाचं आहे ते. अपूर्वा ना काल काय मांडव परतीसाठी गेली होती ना येताना घेऊन आली आणि सहज कागद देतात ना तसं देऊन टाकलं बघ मला. अगो बया एवढा महागातला दागिना घालून पाठवलं आपल्या सुनेला त्यांनी. हो हो नुसतं दागिना नाही कपडे म्हणू नका साड्या म्हणू नका खूप काही घेऊन आली. अहो कपाटभर कपडे आणलेत असं म्हणाली ती. अगो बया 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 अहो तुमची सून एवढी श्रीमंत हाय हे बोलला नाही सा कधी. आणि मी काय म्हणते लग्नात कुठं मंडळी दिसली नाहीत ते. ती साता समुद्र पल्ल्याड का काय म्हणतात तिकडे राहतात का काय ती? नाही नाही राहत नाहीत फिरायला गेले होते म्हणून तर लग्नात फक्त तिचा भाऊ आला होता ना. आणि अपूर्वाचे आई बाबा आहेत ना खूप मोठे डॉक्टर आहेत. खूप मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं. आणि काकांचा काहीतरी साखर कारखाना आहे. हो 4-5 गाड्या आहेत 4 चाकी. अगो बया मला म्हातारीला काय बिठावं नाही बघा त्यातलं. आमची सून ना अगदी ऐशारामात राहिली. ऊन पाऊस काय म्हणतात ना तिला काही माहिती नाहीये बघा. नाही नाही तसं नाही ते रूपा मावशी. अहो त्यानं काय बी फरक पडत नाही. मी काय म्हणते हवा आपल्या प्रेमाचं माणूस आपल्या संग असलं की नाही की अंगावर पडणाऱ्या उन्हाची सवय होऊन जाते बघा. हे बरोबर बोलला तुम्ही ताई. खरंच आमची अपूर्वा एवढी श्रीमंतीत वाढलेली आहे
पण या घरात आल्यावर तिनं उन्हाची पावसाची सगळ्याची सवय करून घेतली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर तिनं घर सोडलं, श्रीमंताचं घर. आणि आता हॉटेल चालवते, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीमंत माणसाची लग्न करण्याचा पर्याय नाही निवडला तिनं. नाहीतर काही माणसं काय करतात, श्रीमंतीच्या हव्यासापायी लग्न करतात श्रीमंत माणसाची आणि तिथं पण तोंडावर आपटतात. अंतरून बघून पाय पसरावे तेवढं पण साधं कळत नाही त्यांना. काय वेणी? आणि अपूर्वानं या घरात आल्यानंतर स्वतःच्या श्रीमंतीबद्दल एक शब्द कधी उच्चारला नाही बघा. कधी जाणवून दिलं नाही आपण एवढ्या मोठ्या घरात आलो. मी अपूर्वाबद्दल काही बोलले का? मग तिच्या घरच्यांच्या बद्दल, तिच्या श्रीमंतीबद्दल बोलायची गरज काय? मी चुकीचं काय बोलले? प्रश्न बरोबर किंवा चुकीचं बोलण्याचा नाहीच आहे, प्रश्न बोलण्याचा किंवा न बोलण्याचा आहे. पण दाजी, मी कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ केलेली नाहीये. आणि जे काय बोलायचं ते मला स्पष्ट बोलायचं ना. अक्काच्या आडून बोलायची काय गरज आहे? थेट बोलण्याच्या बऱ्याच गोष्टी. भाऊजी, अरे भाऊजी, अगं नाही अक्का, मला नाही जेवायचं. रुपे, नाही. भाऊजी घ्या. भाऊजी, नीट जेवला पण नाही तुम्ही. नाही बहिणी, झालं माझं जेवण. किती झालं तरी जेवणावर राग काढू नये. रूपाचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. मनाला लावून घेऊ नको. काय बोलतेस तू बहिणी? तिचं काय आहे ना, तिला किती पण सांगितलं तरी काही कळतच नाही. असं कसं कळत नाही बहिणी? लहान आहे वय, लग्न झालं ना, संसार पण केला नव्हे एवढे दिवस. कुठं काय बोलावं एवढं साधी गोष्ट कळत नाही. मी समजावून सांगते तिला. मुळात वहिनी, ती या घरात राहते हेच मला पटत नाही. पण तुझ्याकडे बघून आणि नाना हो म्हटले म्हणून मी काही बोललो नाही. पण आता राहते तर गुन्ह्या गोविंदानं राहावं की नाही? कशाला नको तिथं बोलायचं? त्या अपूर्वाच्या श्रीमंतीचं वर्णन कुणासमोर? त्या संत्याच्या आईसमोर. आपल्या घरच्याच असते तर गोष्ट वेगळी होती. पण संत्याची आई आपल्या घरातल्या सारखी आहे, घरातली नाही. नातं वेगळं आहे तिच्याशी आपलं. आणि त्या बिचाऱ्या गरीब साध्या माणसांसमोर पैशाचा आणि श्रीमंतीचा टेंबा कशासाठी? राग मानून घेऊ नका. अहो, सारखं भांड्याला भांड लागलं तर भांड फुटेल की. हे बघ वहिनी, मी शक्य तेवढं शांत राहायचा प्रयत्न करतो, बोलत नाही मी, तुला पण माहिती आहे. पण माझ्यासमोर कोण लईच उचकावायला लागलं, काय पण चुकीचं वागायला लागलं तर गप्प कसा बसणार मी? शिक्षक आहे मी. त्याच्या आधी आर्मीचे संस्कार आहेत माझ्यावर. ज्या बाईला स्वतःच्या आयुष्याचे योग्य निर्णय कधी घेता आले नाहीत, पैशाच्या आणि श्रीमंतीच्या मागे लागून जिनं आपली नाती तोडली, एवढं करून जे लग्न केलं ते टिकवता आलं नाही, त्या बाईनं अपूर्वाबद्दल बोलावं? आपली अपूर्वा बिचारी स्वतःच्या हिमतीवर एवढ्या लहान वयात घराच्या बाहेर पडली. काहीतरी धडपडते आयुष्यात, स्वतःची स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करते. तिच्याबद्दल चांगलं बोलायचं राहिलं बाजूला, सतत आपलं काही ना काहीतरी खुसपट काढत राहायचं. तुझी सख्खी बहीण आहे नव्हे ती वहिनी, आणि तरी सुद्धा तुमच्या दोघीत एवढा फरक. स्वभावाची एवढी दोन विरुद्ध टोकं. एक पण गुण नाही तुझ्यासारखा तिच्यात. गुण सोडवान पण नाही. सारखं आपलं पैसा पैसा पैसा, श्रीमंती श्रीमंती. एवढी कसली हाव? आयुष्यात दुसरी संधी मिळाली आहे तर निमूटपणानं राहावं की नाही? पण नाही, जिथं तिथं आपलं नाक खुपसायचंच. अवघड बाबा.
मी काय झालंय? भाऊजींचं आणि रूपाचं जेवता जेवता भांडण झालं. भाऊजी धड जेवले पण नाही. रूपा तर ताटावर उठून निघून गेली. पण भांडण झालं कशावरून? नाही, कशावरून नाही. कशावर नाही? मी काय असंच भांडत होते दोघं. कारण काय मम्मी सांग की. रूपा अपूर्वाबद्दल बोलत होती. ते त्यांना आवडलं नाही. त्याचा राग आला त्यात. म्हणजे भांडण माझ्यावरून झालं? अगं नाही, तुझा काय बी दोष नाही. रूपात चुकीची वागली. हे बघ मम्मी, झालं ते झालं. ते सगळं विसरून जा आणि काळजी करू नको. सगळ्या गोष्टींवरचा उतारा आणलाय मी. काय जिथं कमी तिथं आम्ही. ओ तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला चला. हिजा काय आहे? नाही, रिकाम्या वाट्या आणून ठेवल्या. आम्हाला सगळ्यांना बोलून इथं आणून बसवलं. काय काय हाय काय आहे? काय म्हणजे सेलिब्रेशन करायचंय. पण याच्यात काय आहे? काय मम्मी, आता मी म्हणलो ना एकदा सेलिब्रेशन करायचं म्हणून. आता इतकी वेळ आपण सेलिब्रेशन केलं. कसं करतो आपण आपल्या घरात सेलिब्रेशन सांग? श्रीखंड. वाटलंच मला. काय? मला वाटलंच तुला एकट्याला सुचणार. हुशार तूच आहेस घरात. हा करेक्ट आहे. अगदी बरोबर बोललीस तू. हा मग काय PhD झाली आपली याच्यावर. इथे हा ये वाढायला. हा अरे पण इजा सांगशील का नाही कसलं सेलिब्रेशन आहे हे? सांगणार आहे की. सस्पेन्स मी ठेवणार आहे सगळ्यांना. आज अपूर्वांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली कमाई कमावली आहे. आज कुठं सगळे काय सांगायलास? कसलं भारी, कसलं भारी. तुला कायम म्हणायचो मी, अपूर्वा मॅडम लय जिद्दी आहेत. जे बोलतात ते खरं करून दाखवतात. खरं करून दाखवलं की नाही? तसं आमचं हॉटेल तयार नव्हतं, पण आज एक फॅमिली कस्टमर म्हणून आली होती. थोडा गोंधळ उडाला आमचा, पण नंतर सगळं ठीक झालं. नाही काय झालं होतं, लय दिवसांनी मी हॉटेलवर गेलो नव्हतं तर दुर्लक्ष झालं होतं लग्नाच्या गडबडीत. फारसं सामान सुमान नव्हतं, मसाले बिसाले नव्हते, भाज्या वगैरे असं अगदी थोडंफार शिल्लक राहिलं होतं. आणि ती आली अचानक फॅमिली कस्टमर म्हणून. म्हणले काय चांगलं मिळतं ते सांगा. खंडेरावांनी सांगितलं KFD स्पेशल म्हणून. माहिती कुठं काय KFD स्पेशल बनवतं काय. पण हा अपूर्वा डगमगून गेल्या नाहीत. त्या अशा प्रसंगात सुद्धा त्यांनी डोकं ताळ्यावर ठेवलं, शांत ठेवलं आणि एक नंबर जेवण. तू कशाला थांबली? हात चालू की पटपट. एक नंबर जेवण बनवून दिले. माहितीये एवढे खुश झाले माहिती ती लोक. पोट भरून जेवले, पैसे दिले आणि मग कौतुक करून गेले. आणि त्या पहिल्या कमाईचं हे सेलिब्रेशन आहे. वा 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 वा. लक्ष्मीबाई, पोरगे चव्हाणांचं नाव मोठं करणार. थांबा, अजून 2 वाट्या उरल्यात. एक विठू काकाची आणि एक रूपा मावशीची. सेलिब्रेशन तर सगळ्यांसोबत असायला हवं ना. तर मग ह्या सेलिब्रेशनला काय अर्थ आहे? मी आलोच. काका हे काय करायलास? टेस्ट मॅच चालू आहे, बॅटिंग करायला लागलोय. पुस्तक वाचून कोणी क्रिकेट खेळतोय? आता दिसतोय वाचायला लागलोय तरी विचार लागलाय. मग काय बोलणार? काय बोलूच नको. खाली चल, सगळे जमले. मग काय नाही, खाली चल. तटलेत तू एडी. या घरात कुणी कुणासाठी तटायची गरज नाही. जा. अरे असं का म्हणतोयस? आता मी म्हणतोय ना हो खाली चल म्हणून, म्हणून तरी चल की. विजय खाली येऊन काय होणार? परत कोणतरी कशात तरी नाक खोपसणार, त्याच्यावर मी काहीतरी बोलणार, सगळ्यांचा मूड ऑफ. लक्ष पुस्तक संपव तुम्ही. जा. बघ नंतर पस्तावशील. मागणं म्हणायचं नाही विजयने मला काही सांगितलं नाही म्हणून. श्रीखंड आणलं होतं
तुझ्या सुनेचं सेलिब्रेशन आहे, बाकी विशेष काही नाही. अपूर्वाचं सेलिब्रेशन? हा. कसलं ते? असलं म्हणजे आता ते सकाळी तू माझी शाळा घेतलीस नका की अपूर्वाशी असं वागू नको, तसं वागू नको, केशी नीट वाग, चव्हाणांची सून आहे, स्वतःची कामं स्वतः करीत जा. ते एवढं सगळं झाल्यानंतर मग आज सेलिब्रेशनचं कारण म्हणजे तुझ्या सुनेच्या हॉटेलची पहिली कमाई म्हणून मी श्रीखंड आणलं होतं सेलिब्रेशनसाठी. पण आता तू एवढं म्हणतोस तर जाऊ दे, मी अपूर्वांना सांगून टाकतो, विटू काका खाली येत नाही, त्याला काय सगळ्याचं कौतुक नाही. हा हे बच्चन, लई झाली ऍक्टिंग. माझ्या सुनेचं सेलिब्रेशन कसं करायचं तू मला सांग रे. जा येतो, 2 वाट्या श्रीखंड खाईन म्हणून सांग. हा, एक नंबर सांगतो मी. रूपा मावशी प्लीज माझं ऐका, तुम्ही जेवलाही नाहीये, प्लीज असं करू नका. चला ना माझ्या बरोबर. माझा मूड नाही. मूड होईल चांगला, सगळे खाली जमलेत. माझं ऐका प्लीज, असं करू नका. चला. मी काय करायचं आणि काय नाही हे तू ठरवणार का? सॉरी मावशी, मी काही ठरवत नाहीये. मला जे मनापासून वाटतंय तेच तुम्हाला सांगते. प्लीज ऐका ना माझं. खाली सगळे आहेत, फक्त तुम्ही नाही. तुम्हाला माहितीये रेखा आणि संतोष सुद्धा आलेत. मला माहितीये, तेही तुमची वाट बघतायत. सगळे जमलेत, सगळे विचार करतायत की तुम्ही आलात की श्रीखंड खायला सुरुवात करूयात. काय सारखं श्रीखंड श्रीखंड लावलंय ग? मी आयुष्यात कधी श्रीखंड खाल्लंच नाही. असं वाटतंय का तुला? तुझे ते विठ्ठल काका आहेत ना, त्यांना मी इथे असलेलं अजिबात आवडत नाही. मी साधी समोरनं जरी गेले ना तरी विचित्र वागतात ते. मी काही केलेलं त्यांना आवडत नाही. आजूबाजूला कोणी आहे कोणी नाही ह्याचा साधा विचार सुद्धा न करता सतत अपमान करतात ते माझा. मावशी, विठू काका बोलले असतील एखाद वेळेस, पण त्यांच्या मनात असं काही. त्यांच्या मनात काय आहे आणि काय नाही माझ्या इतकं चांगलं कोणीच ओळखू शकत नाही ग. तेव्हा मला शिकवू नकोस. त्यांनी पुन्हा पुन्हा दाखवून दिलंय की मी काही केलं ना तरी त्यांना आवडत नाही. साधा मी वर्तमानपत्र वाचत जरी बसले ना तरी ते चिडतात. नाही, मी येणार नाही. पुन्हा पुन्हा अपमान करून घ्यायची हौस नाहीये मला. रूपा मावशी, मी तुम्हाला आग्रह करते, हे सेलिब्रेशन माझं आहे. हॉटेलमधून आलेलं माझं पहिलं पेमेंट. पण सगळ्यांनी मिळून ते सेलिब्रेट करावं एवढंच मला वाटतंय. तू खरंच अशी आहेस की तसं वागण्याचा प्रयत्न करतेस ग? मला काहीच कळत नाही. घे. मी घेतलेले तुझे दागिने आता मी तुला परत केले. आता मी तुझं काहीच देणं लागत नाही. हो मावशी, त्यामुळे तू जे काही बोलतेस ते मी ऐकायलाच हवं. असं काही नाहीये आता. मी तुम्हाला हे सगळं दिलंय म्हणून तुम्ही माझं ऐकावं असं अजिबात नाहीये. आणि याचा आणि त्याचा काहीच संबंध नाहीये. असा कसा संबंध नाही? कदाचित या घरच्यांना हा संबंध कळत नसेल, पण मला नक्की कळतोय. तुझ्या हॉटेलमधनं आलेल्या पैशाचं सेलिब्रेशन काय दाखवून देण्याचा प्रयत्न करतेस? मावशी, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय गैरसमज झालाय मला माहित नाही. आणि तो गैरसमज मी लगेच दूर करू शकतही नाही. पण ठीक आहे, सध्या मी फक्त एवढंच सांगू शकते की
जर तुम्ही नसाल तर हे सेलिब्रेशन होणार नाही. बाकी तुम्ही बघा. थांब. तुझ्या सेलिब्रेशन मध्ये मी मिठाचा खडा टाकला म्हणून तुझे विठ्ठल काका आणि घरचे माझ्या डोक्यावर खापर फोडते. त्यापेक्षा मी येते. चल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.